नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत 4 टक्स ब्लाऊज झटपट कसं कटिंग करायचं याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर इथे बघा, इथे मी तुम्हाला आहे ना दोन्ही भाग एकत्र निघावेत या हिशोबाने मी तुम्हाला कटिंगची पद्धत दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे बघा, इथे मी सर्वात पहिलं बघा ब्लाऊज पीस बाजूला ठेवून अस्तर घेतलेला आहे आणि छातीच्या अंदाजानुसार घडी टाकून घेतलेली आहे. बघा, खालच्या साईडला थोडं तिरकस होतं ते मी एक सरळ लाईन आखून सरळ करून कटिंग करून घेतलेलं आहे. तर इथे बघा, मी ब्लाऊजची उंची टाकते आहे, पूर्ण उंची प्लस 1 इंच असं इथे मी मार्किंग केलेलं आहे. 13 प्लस 1 असं 14 इंचावरती मी मार्किंग करून इथे सरळ एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बघा. आणि आता बघा, इथे लाईनवरती फोल्ड करून या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे बघा. जिथे मी लाईन आखली होती तिथे मी बरोबर फोल्ड करून घेतलेला आहे बघा. म्हणजे आपले मागचा पुढचा भाग दोन्ही एकत्र निघतील या हिशोबाने. तर इथे बघा, मी जो आता फोल्ड मारलेला होता तिथून खाली बघा 1 इंच मी एक्स्ट्रा, एका भागाला 1 इंच मी एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे बघा. एक भाग माझा कमी आहे आणि एक भाग जास्त आहे. या पद्धतीने असे मी 2 भाग घेतलेले आहेत. म्हणजे आपली ही 4 फोल्ड घडी झालेली आहे. इथे बघा, मी शोल्डरचं माप टाकलेलं आहे 5.5 इंच आणि मुंडा मी बघा 5.6 इंच घेतलेला आहे बघा. या पद्धतीने 5.6 इंच घेतलेला आहे, कारण 4 टक्स ब्लाऊज आहे. इथे मुंड्याच्या इथे आपण टक्स देतो तेव्हा जे कमी पडतो म्हणून मी 5.6 इंच घेतलेला आहे. 32 साईजचं ब्लाऊज आहे. तर इथे बघा, मी छातीचा चौथा भाग टाकलेला आहे 8 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तसेच कमरेचा चौथा भागसुद्धा बघा खालच्या साईडला मी टाकून घेतलेला आहे 7 इंच आणि 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि हे मी शिलाई मार्जिन बघा या पद्धतीने असं जोडून घेतलेलं आहे. इथे बघा, मुंड्याच्या इथून मी 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि शोल्डरच्या इथून वरून बघा 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. आणि या पद्धतीने मी मुंड्याचा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे बघा. परफेक्ट आलेला आहे आपला मुंड्याचा आकार. इथे बघा, गळारुंदी मी घेते आहे बघा 2.5 इंच आणि मला तयार गळा बघा 9 इंच ठेवायचा आहे म्हणून मी 9.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. आणि ते बघा या पद्धतीने मी पट्टीने ते जोडून घेत आहे बघा या पद्धतीने. आणि इथे मी पाठीमागचा गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे बघा. पाठीमागे जो आपला गोलगळा असतो त्याचा मी आकार देऊन घेतलेला आहे. आणि इथे बघा, मी जे वाढवलेलं होतं तिथून मी कटिंग करून घेत आहे बघा. जसं मार्किंग आहे त्या मार्किंगवरून मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने बघा आपले दोन्ही भाग एकत्र निघालेले आहेत बघा. आता बघा, आपण हे दोन्ही भाग वेगळे करणार आहोत. तर आता मी बघा दोन्ही भाग वेगळे करून घेतलेले आहेत बघा. आता हा वरचा जो भाग आहे तो आपला पाठीमागचा भाग आहे, तो मी साईडला ठेवून घेतलेला आहे. आता इथे बघा, मी जो एक्स्ट्राचं 1 इंच वाढवून घेतलेलं होतं तो भाग मी इथे घेतलेला आहे. तिथे आपण पुढच्या भागाचं मार्किंग करणार आहोत. तर इथे काय केलेलं आहे मी, इथे बघा मुंड्याच्या इथे सर्वात पहिला बॉक्स करून घेतलेला आहे आणि अर्धा इंच आतमध्ये घेऊन त्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. तसेच बघा, इथे गळारुंदी जेवढी आपली पाठीमागच्या भागाला ठेवलेली होती तेवढीच मी इथे घेतलेली आहे 2.5 इंच. आणि इथे बघा, पुढचा गळा मला 6 इंच ठेवायचा होता, तयार करायचा होता. तर मी ते 6.5 इंचावरती मार्किंग करून इथे बघा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आणि इथे पुढच्या भागाला सुद्धा बघा मी इथे गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. तर इथे बघा, आपण हा 1 इंच भाग खालच्या साईडला वाढवलेला आहे, कारण आपल्याला योगपट्टी जोडताना मार्जिन लागतं म्हणून मी 1 इंच तो एक्स्ट्रा अगोदरच वाढवून घेतलेला आहे. तर इथे बघा, मी गळ्याच्या साईडला 3.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि कमरेच्या साईडला बघा 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. आणि या पद्धतीने मी बघा योगपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे बघा. 3 इंचाची जी मी सरळ लाईन आखून घेतलेली आहे आणि या साईडला बघा वरती योगपट्टीचा तिरकस आकार मी देऊन घेतलेला आहे. तर इथे बघा, काचपट्टीच्या इथून मी 3 इंचावरती मार्किंग करून एक घेतलेली आहे आणि 2 इंच उंची असा मी मधला टक्स इथे देऊन घेतलेला आहे. आणि बघा, त्याच पद्धतीने प्रत्येक टक्समध्ये मी 1 ते 1.5 इंचाचं अंतर सोडून
4 टक्स मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इथे बघा आपल्याला पुढच्या भागात सुद्धा आपलं झटपट मार्किंग करून झालेलं आहे. तर इथे बघा मी जो पुढचा मुंडा मार्किंग केलेला होता तो मी सर्वात पहिलं कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर गळा आणि नंतर आपण योकपट्टी वेगळी करून घेणार आहोत बघा या पद्धतीने. आता बघा इथे मी योकपट्टी वेगळी करून घेतलेली आहे. आता इथे काय करायचं आहे, आपला जो पुढचे जे टक्स मार्क केलेले होते ते अपोजिट साईडला पण या पद्धतीने आपल्याला उमटवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले दोन्ही बाजूचे टक्स सेम निघतील या हिशोबाने. बघा जसं मार्किंग आहे तसं उठून जे मार्किंग आलेलं होतं तेच मी डार्क करून घेतलेलं आहे बघा. आता आपल्या दोन्ही भागाला दोन्ही साईडला बघा सेम टक्स मार्क झालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे जे उरलेलं अस्तर आहे ते मी घेतलेलं आहे बघा. इथे आपण बाई कटिंग करणार आहे. तर इथे काय करायचं, उरलेलं अस्तर आहे ना ते 4 फोल्ड मध्ये 4 पदरी घडी घालून त्याची घ्यायची आहे बघा. या पद्धतीने मी 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे. तर इथे मी बाईची मापं टाकणार आहे. तर इथे काय करते बघा, मी सर्वात पहिले इथे ना खालच्या साईडला थोडा काट आहे तो मी कटिंग करून घेत आहे. तो शिलाईच्या वेळेला असं जाड होतं म्हणून मी ते कटिंग करून घेतलेलं आहे. तर इथे काय करणार आहे मी बघा, आपली जी पूर्ण बाहीची उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी इथे माप टाकणार आहे. तर माझ्या बाहीची उंची आहे 6 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 7 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आणि तिथे मी एक सरळ लाईन आखून घेते आहे बघा. तर इथे बघा डाऊन द्यायचं आहे आपल्याला 2.5 इंचावरती. तिथे पण एक अशी या पद्धतीने लाईन ड्रॉ करून मी घेतलेली आहे बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा आपला जो छाती आहे 32 त्याचा 5वा भाग इथे टाकायचा आहे बघा. जशी तुमच्या छातीच्या अंदाजानुसार तुम्ही इथे 5वा भाग टाका. ही बाई परफेक्ट बसते. आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे बघा वरच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग करून हे दोन्ही मार्किंग मी पट्टीच्या साहाय्याने असे जोडून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला या रेषेचा मध्य मार्क करायचा आहे. तर या पद्धतीने मेजर टेप ठेवून मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्याचा सेंटर करून घेतलेला आहे. आणि अर्धा इंच खालच्या साईडला आणि अर्धा इंच वरच्या साईडला या पद्धतीने मी दोन्ही मुंडे देऊन घेतलेले आहेत बघा. बाहीच्या पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा. इथे बघा बाही घेर टाकलेला आहे मी आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन मी टाकलेली आहे. इथे बघा बाही घेर मी 5.5 इंच टाकलेला आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि केलेल्या मार्किंगनुसार बघा या पद्धतीने मी कटिंग करून घेत आहे. सर्वात पहिला मी पाठीमागचा मुंडा मी कटिंग केलेला आहे. इथे मी बघा बाई ओपन करून घेतलेली आहे आणि पुढचा मुंडा कटिंग करून घेत आहे बघा. या पद्धतीने जसं मार्किंग केलेला होता तसं मी कटिंग करून घेतलेला आहे. आणि बाईचा सेंटरसुद्धा बघा मी कट देऊन घेतलेला आहे आणि पुढचा मुंडा मार्क करून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला अस्तर जोडताना प्रॉब्लेम येणार नाही. एकाच बाजूचे हात आपले तयार होणार नाहीत या हिशोबाने. तर आता बघा सर्व अस्तरचं कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला ब्लाऊज कपडा कटिंग करायचा आहे. तर इथे बघा ग्रीन कलरचा ब्लाऊज कपडा घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये बघा एका साईडला मोठा काट आहे आणि एका साईडला बघा छोटा काट आहे. तर मी इथे काय करणार आहे, इथे जो मोठा काट आहे तिथे मी बाही कटिंग करून घेणार आहे बघा. तर मी ब्लाऊज कपडा असा या पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी बाही ठेवून तिथे कटिंग करून घेणार आहे बघा या पद्धतीने. आता बघा या पद्धतीने बाई ठेवून घेतलेली आहे आणि अर्धा इंच कपडा मी अस्तरपेक्षा अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा सोडलेला आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण अस्तर जेव्हा जोडणार तेव्हा आपलं मागे पुढे होऊ नये या हिशोबाने मी अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तर बघा आता आपण काय करणार, उरलेला कपडा आहे तो मी डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे बघा. या बाजूला इथे काठ आहे तो दिसत नाही आहे, तिथे मी पाठीमागचा भाग ठेवलेला आहे बघा. आणि जसं आपण बाही कटिंग केलं अर्धा इंचाचा कपडा सोडून त्याच पद्धतीने बघा मी चारी बाजूला अर्धा इंच कपडा सोडून कटिंग करून घेत आहे बघा. याच पद्धतीने आपल्याला सर्व पार्ट कटिंग करून घ्यायचे आहेत बघा. बघा इथे मी छोटावाला काठ इथे पाठीमागे घेतलेला आहे. आता आपल्याला बाकीचे पार्टसुद्धा याच पद्धतीने कटिंग करायचे आहेत. तर बघा जिथे सेट होतात आहे तिथे मी ठेवलेले आहेत. इथे बघा मी पुढचा भाग ठेवलेला आहे आणि त्याच पद्धतीने मी केलेलं आहे बघा. अर्धा इंच कपडा साईडने सोडून कटिंग करून घेत आहे बघा याच पद्धतीने.
इथे बघा पुढच्या भागाचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. तर आता आपलं योकपट्टी राहिलेली आहे कटिंग करायची. तर इथे बघा मी उरलेला कपडा इथे डबल फोल्ड पद्धतीने ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी योकपट्टी ठेवून घेणार आहे बघा या पद्धतीने. आणि इथे त्याच पद्धतीने चारी बाजूनी अर्धा इंचाचा कपडा सोडून कटिंग करून घेतलेली आहे योकपट्टीसुद्धा. तर आता आपला ब्लाऊज कपडासुद्धा पूर्णपणे कटिंग करून झालेला आहे. आता जो हा आपला उरलेला कपडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला तिरकी पट्टी वगैरे लागणार आहे, काचपट्टी, बटनपट्टी, तिरक्या पट्ट्या गळ्यासाठी लागणार आहे. तर त्या आपण याच्यातनं ब्लाऊज शिवताना कटिंग करणार आहे, म्हणून मी हा सुद्धा तुकडा ठेवलेला आहे बघा. आता इथे बघा सर्व पार्ट माझे कटिंग करून झालेले आहेत. माझी ब्लाऊज कटिंगची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू मैत्रिणींनो.